बदलापूरमध्ये आता तणावपूर्ण शांतता आहे। आंदोलकांना पांगवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। बदलापूर शहरामध्ये ठिकठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन सुरू झालंय। बदलापूर शहराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। बदलापूर शहरात आता पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। बदलापूरमध्ये आता तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। या ठिकाणी बदलापूरमध्ये सकाळपासूनच रेल्वे रुळावर आंदोलन करण्यात येत होतं। बदलापूरमधील नामांकित शाळेत झालेल्या 4 वर्षाच्या चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणावरून बदलापूरकर संतापलेले होते। तातडीनं या सगळ्या संदर्भात ताब्यात असलेल्या आरोपीला पुढच्या 12 तासात फाशी द्या अशी मागणी बदलापूर वासियांकडून आंदोलकांकडून करण्यात येत होती। या सगळ्या संदर्भात राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटतायत, पाहूया। बदलापुर में किसी अक्षय शिंदे नाम के व्यक्ति ने 4 साल की 2 बच्चियों के साथ सेक्सुअल असॉल्ट किया है। उसकी वजह से जनता बहुत नाराज, आज ट्रेन भी रोक दी गई है। पूरे देश में रोजाना कुछ न कुछ सुनने में आ रहा है कि रेप केसेस, मर्डर केसेस और सेक्सुअल असॉल्ट खासतौर से महिलाओं के साथ बहुत ज़्यादा हो रहा है और ये हमारे लिए शर्म की बात है। मैं सरकार से मांग करना चाहता हूँ, इसको रोकना है ना तो फांसी की सज़ा सरेआम दी जाए और सख्त से सख्त सज़ा दी जाए। किसी की जमानत नहीं होना चाहिए, ये देश की बदनामी है। और जिन बच्चों का जिनके साथ ये जिनका रेप हो रहा है उनको 1 करोड़ रुपया मुआवजा देना चाहिए सरकार को, ताकि सरकार को भी लगे कि हाँ इस पर सख्त कानून बनाया जाए। किसी की जमानत नहीं होना चाहिए और ये निर्देश जाना चाहिए देश में कि अब सरकार जो है ना इन मामलों में बहुत सख्त है। आज ज्या प्रकारे लोक रस्त्यावरती उतरले, त्यांनी लोकल अडवले आहेत आणि लोकांची मागणी आहे की फाशीची शिक्षा झाली पाहिजे, तेव्हा अशा विकृतांना जर काय आवर घालायचं असेल तर असे 8-10 जण 2-4 जण फासावर गेल्याशिवाय त्याला लोकांची जी मागणी आहे ती बरोबर आहे आणि त्यांची हिंमत होणार नाही। म्हणून गृहमंत्र्यांनी ताबडतोब ही महाराष्ट्रातल्या लोकांची मागणी केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावी आणि फक्त पोलीस हे काय मंत्र्यांच्या संरक्षणासाठी आणि मुख्यमंत्र्यांच्या संरक्षणासाठी आहे का? आमच्या महिला, आमच्या लहान मुलं सुरक्षित नाहीये, याची दखल आता प्रशासनाने घेतली पाहिजे आणि ज्या पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतलं नाही अशा लोकांना ताबडतोब पोलिसांना बडतर्फ केलं पाहिजे। बदलापूरमध्ये घडलेली घटना ही संतापजनक घटना आहे। यामध्ये राज्य महिला आयोगाला ज्यावेळेस माहिती समजली त्यामध्ये सुमोटो दाखल करत आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। गुन्हा नोंद झालेला आहे। यामध्ये शिक्षण मंत्र्यांनी देखील शाळा संस्थापक, व्यवस्थापक, शाळा कमिटी असेल आणि त्याचबरोबर ज्या कंत्राटदारांनी कर्मचारी या संस्थेला दिले त्यांच्यावर देखील कारवाई केली असं शिक्षण मंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले। राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी SITची गठीत करण्यात आलेली आहे, जेणेकरून फास्ट ट्रॅकवरती हा प्रोसेस होऊन कारवाई होईल आणि पारदर्शकपणे ही कारवाई केली जाईल। मुख्याध्यापक असतील, त्याचे काय काय कर्मचारी आहेत त्यांना सस्पेंड त्या ठिकाणी केलेलं आहे। ज्या पोलिसांनी दिरंगाई केली त्यांच्यावरही कारवाई होणार आहे। SITची नेमणूक गृहमंत्र्यांनी या ठिकाणी केलेली आहे। मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष घालतायत आणि मला असं वाटतं की आता खूप तास 5-6 तास झालेत। आता शेवटी रेल्वेने येणारे जाणारे लाखो लोक इकडनं तिकडनं आहेत, त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे। आता हा चौकशीचा भाग आहे निश्चित। त्या संदर्भामध्ये गृहमंत्र्यांनी सांगितलं की आपण SIT नेमलेली आहे, त्याच्यावर चौकशी केली जाईल। जे दोषी असतील त्यांना एकालाही या ठिकाणी सोडलं जाणार नाही, सर्वांवर कडक कारवाई होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।